ही आहे एका कुटुंबाची कथा, जिथं स्वप्न एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण परिवाराचं होतं, जिथे कष्ट, जिद्द आणि एकमेकांची साथ यातून उभा राहिला एक आगळा वेगळा प्रवास. आता कसं आहे, शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक महिलाला वाटतं की आपण नोकरी केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण हे पण काही वाईट नाही, शेतीत काम करणं काही वाईट नाही आहे. अगोदर शेतीच करत होते, नंतर लग्न झाल्याच्या पुढं मग आम्ही गुऱ्हाळ केलं. त्यावेळेस म्हणजे एवढं ॲक्टिव्हपणा पण नव्हता, काहीच नव्हतं, वर पत्रा नव्हता, काय नव्हतं. आता तुम्ही शेड बघितला असेल तसं काहीच नव्हतं, फक्त एक नेट बांधलेली होती आणि चालू केलं. शेती पूर्णपणे रासायनिक खतांवर अवलंबून आणि नफा मात्र मर्यादित. प्लस पुढे भावी पिढीसाठी आपली जमीन राहणार नाही या रासायनिक खत शेती पद्धतीने. हा अनुभव मी पहिल्याच वर्षी घेतला. सेंद्रिय शेती कसं, आता आपण चांगलं खातोय, आपण सगळ्यांना चांगलं देतोय, सगळ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे. जीवन आता हे खूप कमी हे होत चाललंय. वास्तविकतेमध्ये आमचा सपोर्ट, पुरुषांचा सपोर्ट पाहिजे, पण तसं नाही. महिला ही खरंच ज्या घरातली सक्षम असेल ते घर नक्कीच पुढे असतं. हा माझा अनुभव आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी.